की फलटण प्रकरणामध्ये अशाच पद्धतीने तेव्हा आम्ही आक्षेप नोंदवला होता जेव्हा चाकणकरने तुषार दोषींच्यासह पत्रकार परिषद घेतली होती। खरं तर जी माहिती अत्यंत अधिकृत, ज्याला हॉर्सेस माउथ म्हणतात, ती अधिकृतपणे त्या संबंधित अधिकाऱ्यांकडून लोकांपर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे, ती अशा पद्धतीने जाणं हे घातक आहे, शासन प्रशासन म्हणून घातक आहे। पण त्याही पेक्षा घातक हे आहे की ज्यांच्या संबंधाने माहिती आहे त्यांची चकार शब्दाने चौकशी होत नाही, त्यांच्यावर चकार शब्दाने बोललं जात नाही, त्याची वाच्यता होत नाही, किंवा दीपक केसरकर आणि एकनाथ शिंदे यांनी खरंच फोन केलेत का नाही केलेत तर का केलेत यावरती काहीच बोललं जात नाही, हे जास्त गंभीर आहे। त्यामुळे एसआयटीला विनंती असेल की आपण एसआयटी म्हणून काम करत आहात, विशेष तपास पथक म्हणून काम करत आहात, तर आपल्या निदर्शनास आलेली व्यक्ती, वेदर इज मिनिस्टर, चीफ मिनिस्टर, कॅबिनेट मिनिस्टर, एमएलए, एमपी, बिझनेसमन, इंडस्ट्रियलिस्ट, बिलिनियर, मिलिनियर, व्हॉटएव्हर, पण त्यांची चौकशी तुमच्याकडून अत्यंत पारदर्शकपणे आणि निरपेक्षपणे होणं अपेक्षित आहे, ती झालीच पाहिजे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या प्रकरणात सगळं चौकशी झाली पाहिजे असं म्हणताय तुम्ही? अगदी, पण त्यात एक असतं त्यामध्ये मिलिंद नार्वेकरांची पण 11 मे 2015